नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इथे मुंबई उच्च न्यायालय शिपाई म्हणजेच पिऊन संभाव्य सराव प्रश्नपत्रिका संच घेऊन आलेलो आहोत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिवियस क्वेश्चन पेपरमधूनच घेण्यात आलेली आहेत आणि बरेचसे प्रश्न हायकोर्ट एक्झाममध्ये रिपीट झालेलेच असतात। त्यामुळे तुम्ही या प्रश्नपत्रिकेचा सराव करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, ब्रिटिशांनी भारतात उभारलेला पहिला फोर्ट कोणता होता? आणि इथे ऑप्शन दिलेले आहेत, ए फोर्ट सेंट जॉर्ज, बी फोर्ट सेंट डेव्हिड, सी फोर्ट सेंट एंजेलो, डी फोर्ट विलियम। आणि या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए फोर्ट सेंट जॉर्ज। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? ऑप्शनमध्ये आहे गुरु, शनी, शुक्र, मंगळ। आणि या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शुक्र। सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र हा आहे। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, जगातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती? आता ऑप्शनमध्ये त्यांनी इथे दिलेलं आहे, ए गोदावरी, बी नाईल, सी होल्गा, डी मिसिसिपी। आणि उत्तर आहे ऑप्शन बी नाईल। जगातील सर्वात जास्त लांबीची नदी नाईल नदी आहे। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, ऑगस्ट क्रांती मैदान खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन आहे दिल्ली, पुणे, नागपूर, मुंबई। आणि या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मुंबई। ऑगस्ट क्रांती मैदान मुंबई येथे आहे। आता यानंतर पाचवा प्रश्न आहे इथे, लोहित पेशी मानवाच्या डॅश डॅश मध्ये निर्माण होतात। आणि ऑप्शनमध्ये दिलेला आहे, ए यकृतात, बी हृदयात, सी प्लीहेत, डी अस्थिमज्जेत। आणि या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अस्थिमज्जेत। लोहित पेशी मानवाच्या अस्थिमज्जेत निर्माण होतात। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, कॉफीच्या उत्पादनात आघाडीवर असणारा देश कोणता? तर ऑप्शनमध्ये त्यांनी इथे दिलेला आहे, ए भारत, बी श्रीलंका, सी ब्राझील, डी ग्रेट ब्रिटन। आणि या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ब्राझील। कॉफीच्या उत्पादनात आघाडीवर असणारा देश ब्राझील हा देश आहे। आता 7वा प्रश्न घेऊया, भारतातील राज्यांचा कारभार कोणाच्या नावे चालतो? तर ऑप्शनमध्ये त्यांनी इथे दिलेलं आहे, ए मुख्यमंत्री, बी राज्यपाल, सी मुख्य सचिव, डी जिल्हाधिकारी। आणि उत्तर आहे ऑप्शन बी राज्यपाल। भारतातील राज्यांचा कारभार राज्यपालाच्या नावे चालतो। आता 8वा प्रश्न घेऊया, खालीलपैकी सस्तनी प्राणी कोणता? तर ऑप्शन आहे तिथे दिलेले, ए टोड, बी सरडा, सी पोपट, डी देवमासा। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी देवमासा। देवमासा हा सस्तनी प्राणी आहे। आता यानंतरचा प्रश्न आहे 9वा प्रश्न, भरतनाट्यम हा कोणत्या राज्यातील नृत्य प्रकार आहे? आणि ऑप्शनमध्ये आहे इथे आंध्र प्रदेश, ओडिशा, कर्नाटक, तामिळनाडू। आणि उत्तर आहे ऑप्शन डी तामिळनाडू। भरतनाट्यम हा तामिळनाडू या राज्यातील नृत्य प्रकार आहे। आता यानंतरचा प्रश्न आहे 10वा प्रश्न, जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून डॅश डॅश मोसमी वारे वाहतात। आणि इथे ऑप्शनमध्ये दिलेलं आहे, ए नैऋत्य, बी ईशान्य, सी आग्नेय, डी वायव्य।
आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नैऋत्य. जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून नैऋत्य मोसमी वारे वाहतात. आता यानंतर प्रश्न घेतलेला आहे इथे प्रश्न 11वा. खालीलपैकी सदिश राशी कोणती? आणि इथे ऑप्शन दिलेले आहेत ए वस्तुमान, बी दाब, सी घनता, डी बल. आणि उत्तर आहे ऑप्शन डी बल. खालीलपैकी बल ही सदिश राशी आहे. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 12. देशात सर्वाधिक ग्रीन बिल्डिंग कोणत्या राज्यात आहेत? आणि ऑप्शनमध्ये त्यांनी इथे दिलेलं आहे ए गुजरात, बी महाराष्ट्र, सी केरळ, डी सिक्कीम. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र. देशात सर्वाधिक ग्रीन बिल्डिंग महाराष्ट्रात आहे. आता पुढचा प्रश्न विचारलेला आहे इथे प्रश्न क्रमांक 13वा. महाराष्ट्रातील कोणती मृदा फळबागायतीसाठी अधिक उपयुक्त आहे? आणि ऑप्शनमध्ये त्यांनी इथे दिलेले आहे ए रेंगूर, बी एल्युव्हियम, सी माळाची, सी गाळाची, डी लॅटराईट. आणि उत्तर आहे ऑप्शन डी लॅटराईट. महाराष्ट्रातील लॅटराईट ही मृदा फळबागायतीसाठी अधिक उपयुक्त आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. अनुशीलन समिती ही क्रांतिकारकांची संघटना डॅश डॅश येथे स्थापन करण्यात आली. आणि ऑप्शन आहे ए बंगाल, बी पंजाब, सी बिहार, डी तामिळनाडू. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बंगाल. अनुशीलन समिती ही क्रांतिकारकांची संघटना बंगाल येथे स्थापन करण्यात आली. आता यानंतरचा प्रश्न आहे 15वा प्रश्न. खालीलपैकी नायटर म्हणजे काय? तर ऑप्शनमध्ये दिलेला आहे ए ॲल्युमिनियम नायट्रेट, बी नायट्रिक ॲसिड, सी पोटॅशियम नायट्रेट, डी सोडियम नायट्रेट. आणि उत्तर आहे ऑप्शन सी पोटॅशियम नायट्रेट. नायटर म्हणजेच पोटॅशियम नायट्रेट. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते? तर ऑप्शनमध्ये दिलेलं आहे कान्होजी आंग्रे, बी तुळोजी आंग्रे, सी मालोजी आंग्रे, डी येसाजी आंग्रे. आणि उत्तर आहे ऑप्शन ए कान्होजी आंग्रे. मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे हे होते. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. राजर्षी शाहू महाराजांचे निधन खालीलपैकी कोठे झाले? ऑप्शन आहे ए सातारा, बी कोल्हापूर, सी मुंबई, डी पुणे. आणि उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई. राजर्षी शाहू महाराजांचे निधन मुंबई येथे झाले. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. 18वा प्रश्न आहे भारतातील सर्वाधिक लांबीचा कालवा कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहे इथे ए महाराष्ट्र, बी राजस्थान, सी गुजरात, डी बिहार. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राजस्थान. भारतातील सर्वाधिक लांबीचा कालवा राजस्थान या राज्यात आहे. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रातील गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता? ऑप्शनमध्ये आहे ए कोल्हापूर, बी सोलापूर, सी अहिल्यानगर, डी नाशिक. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नाशिक. महाराष्ट्रातील गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा नाशिक जिल्हा आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. बहिर्वक्र भिंगाचा वापर करून कोणता दोष दूर केला जातो? ऑप्शन आहे ए निकटदृष्टिता, बी दृष्टिवैषम्य,
सी दूरदृष्टिता, डी रात आंधळेपणा. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दूरदृष्टिता. बहिर्वक्र भिंगाचा वापर करून दूरदृष्टिता हा दोष दूर केला जातो. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कशाच्या संरक्षणाची हमी दिली आहे? आणि ऑप्शन आहे इथे ए मार्गदर्शक तत्त्वांच्या, बी मूलभूत हक्कांच्या, सी मालमत्तेच्या, डी मूलभूत कर्तव्यांच्या. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मूलभूत हक्कांच्या. भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची हमी दिली आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होणाऱ्या दोषांना काय म्हणतात? ऑप्शन आहे ए आनुवंशिक दोष, बी स्पर्शजन्य रोग, सी संसर्गजन्य रोग, डी वंशविरहित दोष. आणि उत्तर आहे ऑप्शन ए आनुवंशिक दोष. एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होणाऱ्या दोषांना आनुवंशिक दोष असे म्हटले जाते. आता 23वा प्रश्न आहे इथे नाशिक मुंबई या मार्गावर कोणता घाट वसलेला आहे? ऑप्शन आहे ए कसारा, बी पसरणी, सी आंबा, डी कात्रज. आणि उत्तर आहे ऑप्शन ए कसारा. नाशिक मुंबई या मार्गावर कसारा घाट वसलेला आहे. भारताचे 13वे मोठे बंदर कोणत्या राज्यात बांधले जाणार आहे? तर ऑप्शनमध्ये इथे दिलेला आहे ए महाराष्ट्र, बी तेलंगणा, सी केरळ, डी गुजरात. आणि या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र. भारताचे 13वे मोठे बंदर महाराष्ट्र या राज्यात बांधले जाणार आहे. आता पुढचा प्रश्न आहे इथे प्रश्न क्रमांक 25. कुलू मनाली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? ऑप्शनमध्ये दिलेला आहे ए सिक्कीम, बी हिमाचल प्रदेश, सी केरळ, डी तामिळनाडू. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हिमाचल प्रदेश. कुलू मनाली हे थंड हवेचे ठिकाण हिमाचल प्रदेश या राज्यात आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न 26. विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत? तर ऑप्शनमध्ये इथे दिलं आहे ए 4, बी 6, सी 8, डी 12. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 8. विभक्तीचे एकूण 8 प्रकार आहेत. आता त्यानंतर त्यांनी इथे म्हटलेलं आहे 27वा प्रश्न साखर या नामाचा प्रकार ओळखा. तर इथे त्यांनी ऑप्शन दिले आहे ए सामान्य नाम, बी विशेष नाम, सी भाववाचक नाम, डी यापैकी नाही. आणि उत्तर आहे ऑप्शन ए सामान्य नाम. साखर या नामाचा प्रकार सामान्य नाम हा आहे. आता 28वा प्रश्न आहे इथे अत्यल्प या शब्दातील संधी ओळखा. तर खाली त्यांनी ऑप्शन दिलेले आहे ए व्यंजन संधी, बी स्वर संधी, सी विसर्ग संधी, डी यापैकी नाही. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी स्वर संधी. अत्यल्प या शब्दातील संधी स्वर संधी आहे. आता 29वा प्रश्न आहे 20 कामगार रोज 6 तास काम करून 35 वस्तू तयार करतात. तेवढ्याच वस्तू तयार करण्यासाठी 15 कामगारांना रोज किती तास काम करावे लागेल? आणि त्यांनी इथे ऑप्शन दिलेले आहे ए 8, बी 9, सी 10, डी 7. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे इथे 8. आणि तुम्ही या मॅथ्सच्या क्वेश्चनचं ॲन्सर काढून घ्याल. इथे ॲन्सर 8 येत आहे. आता 30वा क्वेश्चन आहे 4/5च्या 2/7मध्ये किती मिळवल्यास बेरीज 3/7 येईल? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी 1/5.